रामकृष्ण हरी. ऐतिहासिक निसर्ग सहवास या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. जीवनातील प्रत्येक प्रवास हा अविस्मरणीय असतो आणि प्रत्येक क्षणाला जगता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद, प्रेम ही गोष्ट घेतली पाहिजे. संत एकनाथ महाराज म्हणतात की प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझा. याप्रमाणे प्रेम, भक्ती खूप गरजेची. याचं महत्त्व ज्याला कळालं तो आनंद खूप वेगळा आहे आयुष्यामधला. आणि जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक क्षणाचा आनंद हा घेताच आला पाहिजे. तर असाच एक विस्मरणीय आनंद प्रवासातला घेत चालू. चला तर आजचा विस्मरणीय प्रवास कसा होतोय ते आपण पुढे बघत चालू. प्रेम, भक्ती, जिव्हाळा मनुष्याच्या जीवनात असेल तर आपल्या वर्तमानातील प्रत्येक क्षणाला सुंदर जगता येईल. गेलेला किंवा चाललेला प्रत्येक क्षण मनुष्य जीवनात पुन्हा कधीच येणार नाही. कदाचित वेळ येऊ शकते, पण क्षण कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे निसर्गनिर्मित सौंदर्याचे जतन करून जीवन सौंदर्यमय करा. आजचा आपला प्रवास आहे जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर. जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून 1 किलोमीटर अंतरावरून आपण किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचू. शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असलेले आकर्षक निसर्गरम्य वातावरण आपले मन मोहून घेते. जय शिवराय. आज आपण आलो इथे आपले स्वराज्याचे संस्थापक आणि आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला. सुरुवातीला गडाच्या आकर्षक पायऱ्या गेल्यावर पुढे दिसतो तो गडाचा पहिला दरवाजा, त्यालाच महाद्वार असे नाव आहे. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे. त्या काळी नाणेघाटामार्गे खूप मोठा व्यापार चालत असे. त्या काळच्या राज्यकार्यकर्त्यांकडून या मार्गावर देखरेख करण्यासाठी काही किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. त्यातच शिवनेरी किल्ला बांधण्यात आला होता. शकांनंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या आधिपत्याखाली देखील हा किल्ला राहिलेला आहे. त्या काळी जुन्नर नाणेघाटावरील खूप मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे या शिवनेरी किल्ल्याला विशेष महत्त्व होते. हा शिवनेरी किल्ल्याचा दुसरा दरवाजा, यालाच गणेशद्वार असे नाव आहे. यादवांच्या कालखंडात शिवनेरी गडाला भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. हा पुढील तिसरा दरवाजा, यालाच पीराचे द्वार असे नाव आहे.
गडावरती बऱ्याच ठिकाणी अशा मोठ्या आकारातली जाती बघायला मिळतात. यावरती सर्वात जास्त प्रमाणात दळणं दळली जात असतात. इसवी सन 1695 मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजी राजे भोसले यांना निजामशहाकडून जहागीर म्हणून मिळाला. हा पुढील दरवाजा म्हणजे हत्तीद्वार. या दरवाजाकडे जाताना हत्तीच्या सोंडीप्रमाणे आकार असल्या कारणाने त्याला हत्ती दरवाजा असे नाव असावे. आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या तेवढ्या आहेत. नंतरच्या काळात शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी असलेल्या अर्थात माँसाहेब जिजाऊ गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांना याच गडावरती पाठवले. इतर किल्ल्यांपेक्षा शिवनेरीची रचना खूपच वेगळी आहे. म्हणजेच बालकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी 7 दरवाजांची शृंखला पार करावी लागते, तेव्हाच आपण बाले किल्ल्यापर्यंत पोहोचतो. पुढील दरवाजा येतो तो म्हणजे मेणाद्वार. लगेचच पुढे पुढील दरवाजा आहे त्याला कुलूपद्वार असे म्हणले जाते. कदाचित किल्ल्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याची 7 दरवाजांची रचना करण्यात आलेली असावी. प्रत्येक दरवाजावर शरभाचे शिल्प लावलेले आहेत. 1-2 दरवाजावरती शिल्प सध्या स्थितीत नाहीये. शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून शरभाचे शिल्प अशा गड किल्ल्यांवरती लावलेली बघायला मिळतात. सध्या गडावरील संवर्धनाचे काम खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते.
युद्धप्रसंगी धान्य साठा करण्यासाठी त्याचप्रमाणे दैनंदिन वापराकरिता धान्य साठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जात होता. यालाच अंबरखाना असे म्हणतात. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेले हे भक्कम बांधकाम आहे. कोल्हापूरमधील पन्हाळा गडावरील स्वराज्याचा सर्वात मोठा धान्य कोठार बांधण्यात आलेला होता. गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 मोठे अंबरखाने आहेत. तर ते आपण पन्हाळा गडावरील व्हिडिओत बघणारच आहोत. चला तर जाऊया पुढे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ठिकठिकाणी सुसज्ज आणि नियोजित पाण्याच्या टाक्या बनवण्यात आलेल्या होत्या. गडावरील सर्वात मोठ्या ह्या 2 पाण्याच्या टाक्या आहेत. गंगा आणि यमुना असे त्यांचे नाव आहे. महासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तम कलाकृती या गार्डनमध्ये बनवण्यात आलेली आहे.
जिजामाता आणि बालशिवराय यांचे स्मारक उत्तमरित्या स्थापन केलेले आहेत. या शिवनेरी किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था खूप उत्तमरित्या ठिकठिकाणी करण्यात आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यासमोरच सध्या पडक्या स्वरूपातील वाड्यातील अवशेष शिल्लक आहेत. अतिशय नियोजित आणि सुयोजित राजवाड्यातील न्हाणी म्हणजेच आंघोळीची जागा, पाण्याची टाकी, त्याचप्रमाणे बाहेर जाणारे वेस्टेज पाणी, त्याचे सुनियोजित रचना, टॉयलेट आणि सेफ्टी टँक यांची नियोजित रचना वास्तविक वर्णन करणे खूप अवघड आहे. मी तुम्हाला एकच सांगेन की गड किल्ल्यांवर गेल्यानंतर तेथील टेक्निकल रचना अभ्यासा. प्रत्यक्ष जाऊन तिथं 100% आपलं अज्ञान दूर होईल यात तीळ मात्र शंका नाही. अतिशय सुसज्ज वाड्यांची रचना केलेली होती. 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्य जन्माला आला आणि या शिवनेरी किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. 19 फेब्रुवारीला या ठिकाणी शिवजन्म उत्सव खूप मोठ्या भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी झालेली असते. या शिवजन्म उत्सवाचा आनंद साजरा मोठ्या दिमाखात केला जातो. सध्या या ठिकाणी शिवरायांची मूर्ती व शिवरायांचे बालपण ज्या पाळण्यामध्ये झुलले तो पाळणा आहे. सर्वात सुंदर पवित्र जागा म्हणजेच शिवप्रभूंची अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान असलेली ही जागा. संत भानदास महाराज यांच्या अभंगातील एक प्रमाणे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केले. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक प्रमाणे, पूर्व पुण्य असे जयाची या पदरी तोची वारकरी पंढरीचा, वैकुंठीचे सोहळे पंढरीशी घ्यावे चंद्रभागे नहावे एकादशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊ मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली या गडावरची माती आमच्या कपाळाला लागते, हेच आमचे खूप मोठं भाग्य आहे. जो शिवजन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात होतो तो कुठेही होत नाही आणि त्या उत्सवातील आनंदात आम्ही न्हाऊन निघतो. या जन्माचे सार्थक झाल्याचे प्रतीत आम्हाला होते. परतीच्या प्रवासात शिवाई मातेचे दर्शन घेऊन आपण शिवाई देवी द्वारामधून प्रवेश करून शिवाई मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जात आहोत. या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नामकरण झाले असे इतिहासात नोंद आहे. सुंदर आणि भक्कम रचना या मंदिराची आहेत. त्याचप्रमाणे गडाच्या गाभाऱ्याला कोरीव काम करून देवीची स्थापना केलेली आपणाला बघायला मिळते.
मित्र हो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी ऐतिहासिक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.